Hello students, in this video we are going to discuss polarization, unpolarized light, plane polarized light, polarizers, polarizing axis, plane of vibration, plane of polarization and Malus law. तर सर्वप्रथम आपण पाहूया पोलरायझेशन. The phenomenon in which the light is constrained so that its electric field is restricted along one particular direction is called polarization. त्याच्यानंतर ना पुढची डेफिनेशन आहे आपल्याला अनपोलराइज्ड लाईट. The light in which the electric fields of waves emitted along any one axis by a light source will be in all possible directions in a plane perpendicular to the direction of propagation of light, and the corresponding magnetic fields be perpendicular to the electric fields is called unpolarized light. त्याच्यानंतर ना पुढची डेफिनेशन आहे आपल्याला प्लेन पोलराइज्ड लाईट. The light in which the light waves are constrained so that its electric field is restricted along one particular direction is called प्लेन पोलराइज्ड लाईट. याच्यानंतरची डेफिनेशन आपल्याला आहे पोलरायझर्स. देअर आर सर्टन टाइप्स ऑफ मटेरियल्स विच अलाव ओनली दोज लाईट वेव्स विच हॅव their electric field along a particular direction to pass through and block all other waves which have their electric field in other directions are called polarizers. A polaroid is a kind of synthetic plastic sheet which is used as polarizer. The next definition is polarizing axis. The particular direction along which the electric field of the emergent wave is oriented is called the polarizing axis of the polarizer. त्याच्या पुढची डेफिनेशन आहे प्लेन ऑफ व्हायब्रेशन. द प्लेन कंटेनिंग द इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर ऑफ प्लेन पोलराइज्ड लाईट इज कॉल्ड द प्लेन ऑफ व्हायब्रेशन. And the next definition is plane of polarization. The plane perpendicular to the plane of vibration is called the plane of polarization. आता स्क्रीनवरती जी फिगर दिसते फर्स्ट फिगर 7.6a ती जी फिगर आहे ती अनपोलराइज्ड लाईटची फिगर आहे. आता ही लाईट कशी पोलराइज्ड झाल्या? दिस इज द अनपोलराइज्ड लाईट इन द प्लेन ऑफ द पेपर विच इज कमिंग टुवर्ड्स अस ऑर गोईंग अवे फ्रॉम अस. आणि दुसरी जी फिगर दिसते आहे 7.6b याच्यामध्ये आपल्याला प्लेन पोलराइज्ड लाईट दिसते आहे की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरच्या डायरेक्शन ह्या सिंगल आपण दाखवलेले आहेत. आणि अशी जर लाईट असेल तर त्याला प्लेन पोलराइज्ड लाईट असं म्हटलं जातं. दिस इज प्लेन पोलराइज्ड लाईट कमिंग टुवर्ड्स अस ऑर गोईंग अवे फ्रॉम अस विथ इलेक्ट्रिक फील्ड अलॉंग द हॉरिझॉन्टल डायरेक्शन. आता स्क्रीनवरती जी डायग्रॅम आपल्याला दिसते ती पोलरायझेशन ऑफ लाईटची डायग्रॅम आहे. म्हणजे अनपोलराइज्ड लाईटपासून प्लेन पोलराइज्ड लाईट कशी मिळवली जाते ते आपल्याला फिगरमध्ये दिसते. तुम्ही जर फिगर ऑब्झर्व केली तर तुमच्या लक्षात येईल सुरुवातीला अनपोलराइज्ड लाईट या ठिकाणी दाखवलेली आहे की ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टरच्या डायरेक्शन्स ह्या सर्व बाजूला दाखवलेल्या आहेत. ओके, आता ही अनपोलराइज्ड लाईट ज्यावेळेस पोलॅरॉइडमधून जाईल, समोर जो
सर्क्युलर आपल्याला दिसतोय तो पोलॅरॉइड आहे. त्याच्यामधून ही लाईट ज्यावेळेस पास होईल त्यावेळेस पोलरायझिंग ॲक्सिसला पॅरलल असणारी लाईटची व्हायब्रेशन्स फक्त काय होतील, पुढं जातील आणि ती पुढं गेलेली आहेत पहा. आणि तुम्हाला ती ABCD या प्लेनमध्ये एक सिंगल व्हायब्रेशन व्हर्टिकल डायरेक्शनमध्ये तुम्हाला ते दिसतंय. तर ही जी लाईट आहे ना ती प्लेन पोलराइज्ड लाईट आहे. आणि ह्याच्यामधलं जे ABCD हे प्लेन आहे त्याला प्लेन ऑफ व्हायब्रेशन असं म्हटलं जातं. द प्लेन इन विच द व्हायब्रेशन्स ऑफ द इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर लाईज इज कॉल्ड ॲज प्लेन ऑफ व्हायब्रेशन. ओके. आणि त्या प्लेनला दुसरे एक प्लेन परपॅन्डिक्युलर दाखवले पहा आणि त्या प्लेनला काय म्हटलं जातं, इट इज कॉल्ड ॲज प्लेन ऑफ पोलरायझेशन. आफ्टर दिस वी हॅव टू सी द नेक्स्ट पॉइंट, मॅल्यूज लॉ. ओके. आता स्क्रीनवर जी डायग्रॅम तुम्हाला दिसते आहे ही तुम्ही व्यवस्थित काय करायचे आहे, ऑब्झर्व करायचे आहे. याच्यामध्ये काय दाखवले पहा सर, इनिशियली जी आहे ती इन्सिडंट अनपोलराइज्ड लाईट जी आहे ती दाखवलेली आहे. त्याच्यानंतर ही जी लाईट आहे ती दोन पोलरायझर्समधून जाते आहे, दोन पोलरायझरमधून जाते आहे. त्याच्यातला पहिला जो आहे तो फर्स्ट पोलरायझर म्हटलं आहे त्याला, सेकंड जो आहे त्याला दुसरा जो आहे त्याला सेकंड पोलरायझर असं म्हटलेलं आहे. पहिल्या पोलरायझरमधून लाईट गेल्यानंतर ती प्लेन पोलराइज्ड लाईट असणार आहे जी E1 बारनं काय केलं आहे, डिनोट केल्या. आणि दुसऱ्या पोलरायझरमधून बाहेर पडणारी जी लाईट असणार आहे ती त्याचा इलेक्ट्रिक फील्ड व्हेक्टर जो आहे तो E2 बारनी या ठिकाणी काय केलेला आहे, डिनोट केलेला आहे. ओके. आता या डायग्रॅमवरून आपल्याला याचं डेरिवेशन जे आहे ते काय करायचं आहे, पाहायचं आहे. Now the magnitude of electric field related with unpolarized wave having angular frequency omega and wave vector k, where k is equal to 2 pi upon lambda, traveling along x-axis is given by capital E is equal to E naught sine of kx minus omega t. Suppose it is equation number 1, where this E naught is called as amplitude of the wave. Okay. Now we will consider a wave passing through two polarizers as shown in above figure. Let phi be the angle between electric field and axis of the फर्स्ट पोलरायझर. म्हणजे फाय हा इलेक्ट्रिक फील्ड आणि पहिल्या पोलरायझरचा जो ॲक्सिस आहे त्याच्यामधला काय आहे, अँगल आहे. द कॉम्पोनंट E naught cos phi will pass through the first polarizer while component E naught sin phi will be obstructed. आता हा जो E naught म्हणजे ॲम्प्लिट्यूड आपण स्प्लिट केलं तर आपल्याला त्याचे दोन कॉम्पोनंट्स मिळतात, E naught cos phi आणि दुसरा कॉम्पोनंट मिळतो E naught sin phi. त्याच्यातला E naught cos phi जो आहे तो पहिल्या पोलरायझरमधून पास होईल आणि E naught sin phi जो आहे तो त्या ठिकाणी काय केला जाईल, अडवला जाईल. ओके. द इंटेन्सिटी ऑफ सच अ वेव्ह आफ्टर पासिंग थ्रू फर्स्ट पोलरायझर इज प्रपोर्शनल टू, आता ह्याचं ॲम्प्लिट्यूडचं मॅग्निट्यूड असणार आहे E naught cos phi आणि त्याच्या स्क्वेअरशी हा डायरेक्टली प्रपोर्शनल असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. ओके. फॉर अनपोलराइज्ड इन्सिडंट वेव्ह phi can have values from 0 to 180 degree. Thus, to get the intensity of plane polarized light emerging from first polarizer, we have to average E naught cos phi square over all values of phi between 0 to 180 degree. But the value of the average of cos square phi is 1 by 2. And therefore, the intensity of wave is proportional to half into E naught square. That is, the intensity of unpolarized light reduces by half after passing through a polarizer. Let us assume that the polarized wave emerging from first polarizer has its electric field E1 bar along y direction as shown in figure, and therefore the equation is E1 bar is equal to j cap E10 sine of kx minus omega t, where E10 this is the amplitude of polarized wave. Intensity of polarized wave is I1 and which is directly proportional to E10 square. Let theta be the angle between axis of polarization of second polaroid and y axis
then the component E10 cos theta will pass through second polaroid, and therefore E20 is equal to E10 cos of theta. Intensity of wave emerging from second polarizer is I2, and which is proportional to E20 square. That is, I2 is proportional to E10 square cos square theta, and therefore I2 is proportional to I1 cos square theta, equation number 3. This equation is known as Malloy's law. It gives the intensity of a linearly polarized wave after passing through polarizer. Also, theta is the angle between the axis of polarization of two polarizers. Okay.